चालकांच्या भवितव्यासाठी चलो दिल्ली जंतर मंतर इथे 3 जानेवारीला आंदोलन। हिट अँड रनच्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन सुरू। कायदा मागे घ्या अन्यथा देशभर तीव्र चक्काजाम आंदोलन करू। बाबा कांबळे। सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये। विविध ठिकाणी झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध। हिट अँड रन 2023 या नवीन कायद्यानुसार अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या चालकाला 10 वर्ष शिक्षा व लाखो रुपये दंड आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। या निर्णयाविरोधात ट्रक, टेम्पो व बस सर्व प्रकारच्या चालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय। यामुळे देशातील सुमारे 25 कोटी चालकांचे भवितव्य धोक्यात आलंय। हा काळा कायदा रद्द करावा आणि चालकांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी बुधवारी 3 जानेवारीपासून दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात देशभरातील 750 पेक्षा जास्त संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मंगळवारी पुणे आणि पिंपरीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास बाबा कांबळे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता पुष्पहार अर्पण करून प्रतिनिधी दिल्लीकडे रवाना होणार आहेत। जे चालक दिल्लीमध्ये येऊ शकणार नाहीत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि राज्यातील प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन RTO कार्यालयासमोर बुधवारी सकाळी 10 वाजता आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचं निवेदन द्यावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केलंय। देशभरात एकूण 22 ते 25 कोटी चालक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। यामध्ये माल वाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच ऑटो रिक्षा चालकांचा समावेश आहे। या चालकांच्या अनेक वर्षापासून विविध मागण्या आहेत, त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलं असून या मागण्या मान्य करण्यासाठी आता देशभरातील चालकांच्या 750 संघटना एकत्रितपणे जंतर मंतर इथे आंदोलन करत आहेत। अनेक ठिकाणी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारून सेवा स्थगित केली आहे, परंतु हे आंदोलन करत असताना कोणत्याही शासकीय, सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागणीचं निवेदन द्यावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केलंय। हिट अँड रन प्रकरणी सर्व ड्रायव्हरांच्या भावना तीव्र असून स्वस्फूर्तीने अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे। हे आंदोलन सुरू झालं आहे ते आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे। त्यामध्ये कुठल्या प्रकारे माघार घेतली जाणार नाही, परंतु यामध्ये अधिक भर म्हणून सनी उद्या 3 जानेवारी जंतर मंतरला देशभरातील सर्व ट्रक ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर आणि सर्व प्रकारच्या ड्रायव्हरच्या संघटना एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। एकत्र आल्यानंतर पुढची रणनीती काय असणार, कारण की हा जो कायदा आहे या कायद्यामुळे सर्व ड्रायव्हरच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तो तातडीने मागा घेतला पाहिजे आणि त्या जोडीने आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जमत आहोत। देशभरातून सर्व संघटना एकत्र येत आहेत, त्यामुळं 4 तारखेपर्यंत सरकारने आमच्याशी चर्चा करून जर का या कायद्याबद्दल काही माघार घ्यायची भूमिका नाही घेतली तर सर्व संघटना एकत्र येऊन हे आंदोलन पुढे अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो। आता तो निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे। दिल्लीमध्ये सर्व संघटना एकत्र आल्यानंतर सर्वांचं एकमत करून सनी पुढं हे आंदोलन कंटिन्यू करायचं, चक्का जाम करायचा किंवा आंदोलन त्यामध्ये काय व्याप्ती असेल याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे। त्याची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। प्रत्येक ठिकाणी म्हणजे सैन्यामध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो ड्रायव्हरांचं योगदान अधोरेखित आहे, त्यामुळे त्यांचं एक स्मारक दिल्लीमध्ये झालं पाहिजे अशी एक मागणी आहे। तर ह्या मागण्यांसाठी आणि प्रमुख हा जो हिट अँड रनचा कायदा सक्त करण्यात आला आहे त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन असणार आहे। करायचं किंवा त्याची व्याप्ती वाढवायची किंवा त्याबद्दल अधिकृतपणे काय निर्णय घ्यायचा याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे। माझं आपल्या माध्यमातून सरकारला देखील आव्हान असेल, पोलीस प्रशासनाला देखील आव्हान असेल की अशा प्रकारे ड्रायव्हर जर का आंदोलन करत असतील तर त्यांचा तो मौलिक अधिकार आहे। भारतीय घटनेने त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती लाटाकाट्या मारायच्या असा प्रकार होता कामा नये। ज्या ज्या ठिकाणी लाठी हल्ला झाला आहे, म्हणजे गुजरातमध्ये लाठी हल्ला झाला, काल आपल्या नवी मुंबईमध्ये लाठी हल्ला झाला, या लाठी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। हातावर पोट असणारा हा घटक आहे, आपल्या मागण्यासाठी, आपल्या प्रश्नांसाठी हा रस्त्यावरती उतरला आहे। त्यामुळं अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या, शांतता मार्गाने आंदोलन करणाऱ्या ड्रायव्हरवरती लाठी हल्ला कुठल्या परिस्थितीमध्ये होता कामा नये। सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये असे आमचं या माध्यमातून आव्हान राहील। सरकारने कुठल्या परिस्थितीमध्ये
पोलिसांच्या माध्यमातून लाटाकाट्या मारणे आंदोलन बिलकुल दडपण्याचा प्रयत्न करू नये, चर्चा करावी। उद्या देशातील सर्व संघटना दिल्लीमध्ये एकत्र येत आहेत। जंतर मंतरला आंदोलनानंतर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा झाल्यानंतर यातून जो काय मार्ग निघेल तो मार्ग शांततेच्या मार्गाने काढावी, चर्चा करावी। परंतु अशा प्रकारे लाठ्या हल्ला करणं किंवा ड्रायव्हरांना मारहाण करणं अशा प्रकार करू नये असं आमचं आव्हान आहे। केंद्र सरकारने जी त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्याचा निषेध करतो। त्या निषेधासाठी आमचं पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आहे। बाबा कांबळेंचे हे दिल्लीला जंतर मंतरवरती देशव्यापी आंदोलन करण्यासाठी तिकडे उपस्थित राहणार असल्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे आनंदतांबे असे चाळेकर असतील, आमचे रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, यांच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये आंदोलन घेणार आहोत। आणि आमच्या आता उलावळींनी विचारलं की तुमच्या मागण्या काय आहेत, त्याचा आमच्या राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा, सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा, दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक असावं आणि या आयोगाच्या माध्यमातून शिक्षण सुविधा असतील ड्रायव्हरसाठी, या सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही हे आंदोलन सर्व स्तरावरती आम्ही करणार आहोत।